माझ्या कवितेचे शीर्षक आहे अंधार पडलेल्या काळ्याभोर फळ्यासमोर। झाडांच्या खडबडीत ढोलीतून पाखरांनी बाहेर डोकावं तसं वसतिगृहाच्या खिडकीतून ही उपाशी मुलं डोकावू लागली। झाडांच्या खडबडीत ढोलीतून पाखरांनी बाहेर डोकावं तसं वसतिगृहाच्या खिडकीतून ही उपाशी मुलं डोकावू लागली। आता तर शाळा भरण्याची वेळ झाली आणि तरीही पेटलेल्या चुलीवर काहीतरी शिजतंय। आता तर शाळा भरण्याची वेळ झाली आणि तरीही पेटलेल्या चुलीवर काहीतरी शिजतंय। रिकामी ताटं आपटल्याचा आवाजही मुसळधार पावसात गडप होतोय, दाट धुक्यात वासरं चुकल्यासारखा। हे वाफळलेलं डाळ भाताचं ताट मुलांच्या ओल्या चिंब हातातून निष्ठू पाहतंय। शाळेच्या लांब लचक पडवीत दोन पायावर बसून मुलं जेवू लागली। पत्र्याच्या मुसळधार पागोळीवर उष्टहात धुतलेली मुलं ओंजळ धरून पोटभर पाणी पिऊ लागली। आपलं डाळ भाताचं ताट जांभळ्या मातीत मुलांनी लख्ख घासलंय, कार्यालयाच्या एकमेव आरशासारखं। आता मुलं अंगावरच्या गणवेशाला भाजलेलं तोंड पुसत जाऊन बसली अंधार पडलेल्या काळ्याभोर फळ्यासमोर। आता मुलं अंगावरच्या गणवेशाला भाजलेलं तोंड पुसत जाऊन बसली अंधार पडलेल्या काळ्याभोर फळ्यासमोर, जिथं गुरुजींच्या हातातला पांढरा खडू पाण्याने भरलेल्या ढगासारखा उतरलाय। धन्यवाद। जय महाराष्ट्र।